नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आयुष्य आनंदाचा उत्सव हा पाठ पाहत आहोत. पाहूया पुढचा पाठ. अधिक मिळवायला हवं, पण हवं असणं म्हणजे हाव असणं नव्हे. पैसा का हवा असतो? पैसा मिळाल्यानं आनंद होतो. तो आनंद पैशाचा नसतो, तो आपण कमावला याचा आनंद असतो. पैशाशिवाय जो आनंदी राहू शकतो तोच पैशानं अधिक आनंद घेऊ शकतो. नाहीतर कितीही पैसे मिळाले तरी त्याचं समाधान होत नाही. तो पैशाच्या अधिक पैशाच्या पाठी धावत राहतो आणि आनंदाला अधिक पारका होत जातो. यश मिळतं, वैभव मिळतं, कीर्ती मिळते, तेव्हा नक्की काय होतं? अंतरीचा आनंद द्विगुणित होतो. 2 गुणिले 2 बरोबर 4 असा आनंदाचा गुणाकार होतो. पण मुळातच आनंद शून्य असेल तर शून्याला कितीही मोठ्या यशानं पैशानं गुणलं तरी गुणाकार शून्यच येणार. यश वैभव ही आनंदाची कारणं नव्हेत, आनंद अनुभवण्याची ती निमित्त आहेत. पैशानं आनंद विकत घेता येत नाही. खरा आनंद विकाऊ नसतोच, टिकाऊ असला तरच तो खरा आनंद. एखाद्या ध्येयानं स्वप्नांना झपाटून जाणं आणि त्याच्या पूर्ततेसाठी झटून प्रयत्न करणं हेच माणसाचं जगणं आहे. पण या प्रयत्नातही आनंद असतोच. तो घेता आला की आनंदासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. आनंदी आयुष्यासाठीच एक सोपं तत्व आहे. ज्यात तुम्हाला खरा आनंद होतो ते क्षेत्र निवडा. स्वतःच्या आवडीचं काम निवडा. केवळ आई वडिलांची इच्छा म्हणून मुलांना डॉक्टर होऊन काय साधतं? त्याला वाटतं आपण आई वडिलांच्या आनंदासाठी हे केलं. पण जेव्हा आई वडिलांना जाणवतं की मुलगा खरा आनंदी नाही, तेव्हा शेवटी तेही खंतावतातच. ज्यात तुम्हाला खरा आनंद वाटतो तेच काम करा. अर्थात काही वेळा हे शक्य नसतं, हवं तेच काम मिळत राहतं. विद्यार्थी मित्रांनो, लेखकाने इतकं सुंदर तुमच्या जीवनातलं एक रहस्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आनंद म्हणजे नेमकं कुठे असतो, तो कुठे कुठे मिळवावा लागतो. म्हणून आपल्याला बऱ्याचदा त्यांनी गाण्याचं उदाहरणं दिलेलं आहे, निसर्गाचं उदाहरणं दिलेलं आहे, जेवणाचं सुद्धा उदाहरणं दिलेलं आहे. भरपूर सुख वैभव असं सुद्धा माणूस आनंदी कशा पद्धतीने राहू शकत नाही याचंही उदाहरणं दिलेलं आहे. त्याच्यानंतर सांगतात की अधिक मिळवायला हवं, पण हवं असणं म्हणजे हाव असणं नव्हे. कारण हाव असणं म्हणजेच फक्त कमवतच जाणं. आपण किती कमवतो, आपण किती खातो याचा आनंद न घेता फक्त समाजापेक्षा किंवा इतरांपेक्षा मला जास्त मिळायला हवं हे फक्त मनाचे हव्यास असतो. आणि त्या हव्यासापोटी मी कोण आहे, मला किती असायला हवं, मला किती गरजेचं आहे आणि मी माझ्या गरजेपुटं घेत असताना मी त्याचा आनंद घेऊ शकतो का, ही जी हाव आहे ते ती वाढत जाते. आणि अधिक मिळवायला हवं, फक्त सगळ्यांपेक्षा जास्त मी प्रॉपर्टी केली, पैसा कमवला, मोठ्या पदावरती नोकरीला गेलो, समाजाला दाखवण्यासाठी काही गोष्टी केल्या की मी आनंद कमवला असं वाटतं. पण लेखक असे म्हणतात की पैशाशिवाय जो आनंदी राहू शकतो तोच पैशांना अधिक आनंद घेऊ शकतो. नाही तर कितीही पैसे मिळाली तरी त्याचं समाधान होत नाही. कारण एकदा उदाहरण दिलेलं आहे की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. ठीक आहे, मग त्या ताटामध्ये ज्यावेळी तुम्ही जेवता त्यावेळी झुणका भाकर आली तरी तुम्ही खाऊ शकता. पण रोज झुणका भाकर आली तरी तुम्ही त्याला अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे म्हणून तेवढ्याच आनंदाने तुम्ही खाऊ शकत नाही. कारण झुणका भाकर शिवाय सुद्धा तुमच्या इतर गोष्टी तुम्हाला खाण्याच्या गरजेच्या वाटतात, आनंददायक वाटतात. तसंच अगदी पैशाशिवाय सुद्धा आनंद राहू शकतो, आनंदी व्हायला होतं. म्हणजे साधं झोपडीतला असेल, रोजंदारी करणारा रोजगार असेल, रस्त्यावरती काम करणारा मजूर असेल, कंपनीमध्ये काम करणारा मजूर असेल, अधिकार पदावरती काम करणारा असेल, प्रत्येकजण ज्या पद्धतीनं आपल्या पद्धतीने जेवढ्या कपॅसिटी आपल्या अंगामध्ये आहे तेवढा जो पैसा मिळवतो त्या पैशाच्या ह्याच्यानुसार काय येतो, आनंदी राहतो. पण विद्यार्थी मित्रांनो, जगामध्ये 2 पद्धतीची लोक आहेत की एक जगण्यासाठी मेहनत करत असतात तर काही जणी मेहनतीसाठी जगत असतात. कारण अब्दुल कलाम नेहमीच म्हणतात की तुम्ही काम छोटं असू दे अगर मोठं असू दे, त्या काम करण्याचं तुम्ही लाजू नका. ते काम तुम्हाला नशिबाने मिळाले असं समजून ते काम आनंदाने करा, मग ते कुठलंही काम राहू देत. पण काही लोक कसे असतात, मला हे काम मिळालं तरच मी करणार, मला ह्या पदावरती मिळालं तरच मी करणार, इतका पैसा मिळाला तर मी करणार, मी गाडी बंगला घेऊ शकलो तर मी आनंदी राहणार, मला दागदागिनं असतील तरी मी आनंदित राहू शकणार. पण तसं नाही आहे की तुमच्याकडे पैसा नाही आहे, तुमच्याकडे गाडी बंगला नाही आहे, तुमच्याकडे दागिने नाही आहेत म्हणून तुम्ही आनंदी राहू शकत नाही, होऊ शकत नाही. कारण मुळात आनंद आपल्याला कधीही विकत घेता येत
नाही. कारण 2 गुणिले 2 बरोबर 4 म्हणजे द्विगुणित आनंद होतो. मला यश मिळालं, वैभव मिळालं, कीर्ती मिळालं. मग नेमकं काय झालं? ते वैभव मिळते, यश मिळते, कीर्ती मिळते, कशामुळे मिळते? तुमच्या मेहनतीमुळेच मिळत असते. मग ही मेहनत करत असताना त्या कामातला अनुभव, कारण तुम्ही कोणतेही समाजातलं काम एकटे करूच शकत नाही. तुमच्याबरोबर अनेक घटक तुमच्या समोर असणार आहेत आणि त्या घटकांसोबत काम करत असताना त्या घटकातले तुम्हाला वेगवेगळे जे काही अनुभव येतात ते अनुभव घेणं फार गरजेचं आहे. आणि मग तुम्हाला वैभव आणि यश कीर्ती मिळते. म्हणून यश फक्त आणि कीर्ती मिळाली तर आनंद नाही, तर ती यश वैभव कशा पद्धतीनं तुम्हाला मिळालेलं आहे, तुम्ही कशा पद्धतीने ते मिळवलं गेलं आणि मग खूप मेहनतीनं तुम्हाला कशा पद्धतीने त्याचा फळ मिळालं आणि मग त्याचा आनंद तुम्ही साजरा करता. आज एक पेपरला व्हॉट्सअपलाच एक बातमी आली आहे बघा, की मुलगा कलेक्टर पदावरती गेला आणि त्याची आई शेतामध्ये खुरपत होती. बघा, तिच्या आईला कशामध्ये आनंद आहे आणि त्याच्या मुलाला कशामध्ये आनंद आहे. त्याच्या मुलाला कलेक्टर झालं म्हणून आनंद नाही, तर आई माझी एवढी काबाड कष्ट करून मेहनत करून मला तिने या पदावर पोचवलं, ह्याचा आनंद त्याला मोठा आहे. आणि त्या आईला आनंद कोणता आहे, की मी उन्हा ताणाची राबून सुद्धा मी माझं जे काही कष्ट केलं ते कमी पैशाचं का असेना, कमी खर्चातलं असेना, कमी अगदी गरिबीत राहून सुद्धा असेना, पण जे काही मी केलं त्याचं फळ मला खूप मोठं मिळालं, हा मोठा आनंद आहे. म्हणजेच आनंद हा पैशाशिवाय सुद्धा मिळू शकतो. तुम्ही कितीही वैभव मिळालं, किती गाडी बंगले घेतलात, कोणत्याही पदावरती मोठ्या काम करत राहिलात, कितीही बोलत राहिलात, पण तुमच्या अंतरंगातूनच जर आनंद नसेल तर तुमच्या बाह्यांगाला जे काही समाजात दिखाऊपणाचं वैभव आहे त्याला मात्र काय होतं, शून्य किंमत राहते. कारण आनंदाला हे सकारात्मक गोष्टीनंच गुणावं लागतं. जर अंतरंगातून तुम्ही नकारात्मक गोष्टींनी गुंडलं तर तुम्हाला बाह्यांगाला मात्र ते शून्यच दिसायला लागतं. आता यश वैभव ही का आनंदाची कारणं नव्हेत, आनंद अनुभवण्याचे ते निमित्त आहे. पैशानं आनंद विकत घेता येत नाहीच, खरा आनंद तो विकाऊ नसतोच. खरंच आहे. तुम्ही मला वाटते अरे चला माझ्यासमोर 1000 लोक असायला हवीत, मग मी काहीतरी बोलले की टाळ्या वाजवायला हवीत. मग भलेही तुम्ही पैसे देऊन त्यांना बसवलात, सांगितलं की मी बोलले की तुम्ही टाळ्या वाजवा, हा दिखाऊपणाचा सगळा तुम्हाला ते टाळ्यांचा आनंद मिळेल. पण जर तुमच्या अंगामध्ये खरंच कला असेल, कृती एखादी असेल आणि ती तुम्ही समाजामध्ये जर व्यक्त केलात तर त्या समाजातून जे काय तुम्हाला अपेक्षित नसणाऱ्या गोष्टी, म्हणजे तुमचं कौतुक करणाऱ्या अपेक्षित नसणाऱ्या गोष्टी ज्यावेळी तुम्हाला समाजाकडून मिळतात तो आनंद काही वेगळाच असतो. तिथं तुम्ही त्यांना सांगितलेलं नसतं किंवा पैशानं तो विकत घेतलेला नसतो, तर तो तुमच्या कर्तृत्वानं तुम्हाला मिळालेला असतो. जे पैसे देते आणि मग तू हास किंवा पैसे देतो किंवा मला खुश कर असं होत नाही. म्हणून बऱ्याचदा असं जुनी एक म्हण पण म्हटली जाते की दे हरी पलंगावरी, की मी बसलो, हे देवा मला जेवण दे, देव जेवण आणून देतो. जेवल्यानंतर देव मला आता झोपायचं आहे, मला पलंग आणून दे, देव पलंग आणून देतो. मला पांघरूण वगैरे खूप छानपैकी दे, देव तेही देतो. पण देवानं पांघरूण वगैरे दिलं, जेवण दिलं, तुम्ही जेवलातही, पण ज्या त्या पांघरुणावरती झोपायचं आहे ती झोप मात्र देव तुम्हाला देऊ शकत नाही, ती तुम्हालाच यावी लागते. मग ही झोप कधी येईल, जर तुम्ही खरोखरच कष्टानं दमला असाल, शरीर दमला असेल तर ती झोप येईल. अगदी तसाच आनंद असतो जर तुम्ही अंतरंगातून जर त्या कोणत्याही गोष्टीमध्ये समरस झालात, त्या आपल्या मांडल्यात, तर तुम्हाला काय होतं, अंतरंगातून आनंद अनुभव येतो. त्या आनंदासाठी वेगळा प्रयत्न मात्र करावा लागत नाही. कारण मी परवाही म्हटलं की समोर एखादी विनोदात्मक गोष्ट घडते, मग घडलेली आहे, अगदी क्षणात घडते, घडल्या पटकन आपण हसून जातो. मग असं ठरवतो का, अरे समोर घटना घडली, आता ती पडली म्हणजे मला हसायला हवं आणि मग मी हसतो, असं होऊ शकत नाही. म्हणजे तो आनंद काय होतो, तुमच्या अंतरंगातून बाहेर पडलेला जातो. आनंदी आयुष्यासाठी एक सोपं तत्व काय सांगितलं आहे, की ज्यात तुम्हाला खरा आनंद होतो ते क्षेत्र निवडा. पण मला असंही म्हणावं लागतं की प्रत्येक व्यक्तीला एक वेगळी पद्धतीची आवड असते. मग प्रत्येकीच्या आवड हे पूर्ण होतातच असे नाही आहे. मला डॉक्टर व्हायचं होतं, पण मी परिस्थिती अभावी नाही होऊ शकले म्हणून मी प्राध्यापक झाले, बरोबर. मला इन्स्पेक्टर अधिकारी व्हायचं होतं, मी माझ्या परिस्थितीमुळे, त्या कारणामुळे, काही आर्थिक कारणामुळे, काही सामाजिक कारणामुळे मी होऊ शकले नाही, मी प्राध्यापक झाले. पण माझ्या कुठंतरी मनामध्ये ते होतं, मग मला जर ते अधिकारी होण्याचं जर पद मिळालं असतं तर मी आयुष्यभर आनंदी राहू शकले असते का? मग मी आत्ता आनंदी नाही आहे का? मग मनाविरुद्ध जर मी काम केलं म्हणून मी कायम उर्वरित आयुष्य मी दुःखातच घालवायचं का?
तर तसं नाही आहे. हे मी प्राध्यापक करत असतानासुद्धा माझ्यासमोर अनेक समाजातले घटक येतात. मी अनेक गोष्टी माझ्यातून व्यक्त करत राहते आणि त्या प्रत्येक क्षणातून प्रत्येक घटकातून मला आनंद घेता आला पाहिजे. बऱ्याचदा कसं होतं, आईवडिलांची इच्छा असते मुलाला डॉक्टर व्हावं, पण ते आईवडिलांच्या आनंदासाठी करावं असं काही नसतं. तर ते आनंदासाठी आईवडिलांच्या इच्छेखातर न करता तुम्हाला कशातमध्ये इंटरेस्ट आहे, तुम्हाला कशात जास्त आवड आहे, मला चित्रकलेत आवड आहे, मला खेळामध्ये आवड आहे, त्याच्यासाठी तुम्ही मेहनत करा. आणि नक्कीच जिथं आवड असते तिथं समाधान आणि मेहनत ही कुठून आणावी लागत नाही, ती तुमच्यामध्येच असते. कारण ज्यात तुम्हाला खरा आनंद वाटतो तेच काम करा. अर्थात काही वेळा शक्य नसतं, हवं तेच काम मात्र करावं लागतं. म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला तेच काम मिळेल असं कधीच शक्य नाही. मला वाटतं 100 किंवा लाखातून काही मुलांनाच फक्त ते काम मिळतं, बाकी कुणालाही ते काम त्याच्या आवडीप्रमाणे मिळत नाही. मग 100पैकी एकांनाच आनंदी राहायचं का समाजात, बाकीच्याने 99 जणांनी दुःखी राहायचं का? तर नाही. जे तुम्ही काय करता, तुम्ही करता तेही काम तुम्ही करता, हे काम तुम्ही करता, तुमची मेहनत आहे, तुमचे विचार आहे, तुमचं कर्तृत्व आहे, त्याच्यातून सुद्धा छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद व्हायला शिका. आनंद होण्यासाठी मला मिळालं नाही म्हणून मी आयुष्यभर दुःखी राहण्यासाठी माझी पहिल्यांदा मानसिकता बदलायला हवी. जर परिस्थिती बदलता नाही आली तर आपल्याला मानसिकता मात्र बदलता आली पाहिजे. कारण मानसिकता जर बदलायचा नाही विचार घेतला तर आपण आयुष्यात कधीच आनंदी राहू शकत नाही. आणि आयुष्यात आनंदी न राहणं म्हणजेच आयुष्य मरता येत नाही म्हणून जगणं असंच निर्माण होईल. पुढेही लेखक म्हणतात, असं नाही, पण अशा वेळी जे काम करायचंच आहे त्यात आनंद घ्यायला शिकणं हे शक्य असतंच. कुठल्याही कामात आनंद घ्यायचा पुष्कळ युक्त्या असतात. तुमच्यासारखंच काम करणारे इतर कित्येक जण असत मजेत काम कसं करू शकतात ते जाणलात तर तुम्हीही हसत आनंदात काम करू शकाल, यश मिळवू शकाल. शांत चित्तानं आनंदी वृत्तीनं काम केलं तर यश मिळत जातं. मिळणाऱ्या यशामुळे आत्मविश्वास, उत्साह वाढतो, अधिक आनंद होतो. त्यामुळे पुन्हा अधिक यश, अधिक आनंद, अशा आनंदाच्या चक्रवाढीवरती आयुष्याचं चक्र फिरत राहतं. आयुष्य हा संघर्ष राहत नाही, ती एक सततची संधी वाढते, आनंदाचा उत्सव वाढतो. लेखकानं शेवटीही सांगितलं की तुम्हाला तुमच्या मनासारखं काम नाही मिळालं तरी तुम्ही काय करू शकता, जे काय मिळतं, जे काय शक्य आहे त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीतून तुम्ही आनंद घेऊ शकता. कुठल्याही गोष्ट तुम्ही सोडा, तुमचं मत आहे तर ठीक आहे, मला हेच मिळालं नाही म्हणून मी आयुष्यभर दुःखी राहीन, पण तुमच्याबरोबर राहणारे समाजात अनेक घटक आहेत, ते कधीच दुःखी नसणार आहेत. जर तुम्ही ह्याच्यावरती बिल्डिंग बांधत असताना, ते स्लॅब पडत असताना किंवा बिल्डिंगचं कामकाज करत असताना तिथले पुरुषाबरोबर ज्या महिला काम करतात त्यांची जर तुम्ही मेहनत बघितलात, त्यातलं प्रत्येकाचं मनाला कुणालाही चांगलंच वाटतं, चांगलं जीवन जगावं, बंगल्यात राहावं, चांगली कपडे घालावी, चांगलं जेवण मिळावं, तर त्यांनाही वाटत असेल, पण त्यांच्या नशिबात नाही. म्हणून त्या तुम्ही जर कधी कुठं जर शेजारी पाजारी तुम्हाला जर मिळालाच, बिल्डिंग बांधत असताना, स्लॅब पडत असताना जी लोक मेहनत करतात त्या लोकांच्यावरती चेहऱ्यावरती बघा, त्या लोकांची मेहनत बघा, इतकं सुंदर पद्धतीने ते हसत खेळत तो जे काय काम आपल्याला स्लॅब टाकायचं आहे त्या वेळेत पूर्ण करायचं आहे, ते गडबड घाईमध्ये इतक्या सुंदर पद्धतीने ते काम करताना दिसतात की त्यावेळी तुम्हाला वाटेल अरे हे इतकं मेहनतीचं, कडक मेहनतीचं काम असताना सुद्धा ती लोक इतकी सुंदर पद्धतीनं आनंद त्याच्यात मिळवू शकतात. मग आपल्याला कितीतरी त्याच्या पटीनं आनंद आपल्या गोष्टीत मिळवू शकतो. म्हणजे शांत चित्तानं अगदी आनंदी वृत्तीनं जर काम केलं तर मिळणाऱ्या यशामुळे आत्मविश्वास आणि उत्साह अधिक वाढत जातो. जर निराशमय जीवन तुम्ही करून बसलात तर आयुष्य हे कधीही आपलं समाधानकारक आपण जगू शकत नाही. माझ्या मते माणसाचं जीवन हे एकदाच मिळतं, माणसाचा जन्म एकदाच मिळतं. हे आयुष्य इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे. प्रत्येक क्षण तुम्ही जर आनंदानं जगायचा प्रयत्न केलात तर पुन्हा पुन्हा माणसाचा जन्म घ्यावा असंच तुम्हाला वाटायला लागेल. पण आपलं कसं होतं, दिवसभरातून 10 गोष्टी मनासारख्या घडतात आणि 90 गोष्टी मनाविरुद्ध घडत असतात. पण मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी का घडल्या गेल्या, कशामुळे घडल्या गेल्या, मी त्याला जबाबदार आहे का, की माझ्यामुळं दुसऱ्याला नुकसान झालं म्हणून मला काहीतरी दुःख झालं का, हा हेतू समजावून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे नक्कीच तुम्हाला 100च्या 100 गोष्टी काय होतील,
आनंददायी घडतील. कॉलेजला येताना कधी तर तुम्हाला बसमध्ये बसावाची इच्छा होते, पण सीटवर बसायला मिळत नाही. पण ज्या दिवशी बसायला मिळतं त्यावेळी खूप आनंद वाटतं. त्यात खिडकी मिळाली की आणखीन तुम्हाला आनंद वाटतो. अरे वा, आज मस्तच दिवस आहे, छान मला मिळालं सगळं. पण ज्या दिवशी तुम्हाला जागा बसायलासुद्धा मिळत नाही, उभं राहावं लागतं, कधीकधी STसुद्धा मिळत नाही, त्याच्या मागचा हेतू समजून घ्या की आज गर्दी आहे, आज मुलं जास्त आहेत, मला आज उशीर झाला का, मी आज लेट चढले का. म्हणजे हे जर त्याच्या मागची कारणं समजून घेतलात तर मला असं वाटतं की आयुष्यात कोणतीच गोष्ट अशी दुःखद तुम्हाला वाटणार नाही. म्हणजे आनंद वाटून घेण्याचा, आनंद मानण्याचा, आनंद अंतरंगातून बाहेर काढण्याचा कोणता उपाय असेल तर तुम्ही त्या गोष्टीकडे अगदी जवळून लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीची चिकित्सा केली पाहिजे. प्रत्येक गोष्टी शांत चित्ताने त्याच्यावरती चिंतन केलं पाहिजे. तरच तुम्ही काय करू घेता, हे प्रत्येक गोष्टीतून आनंद घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, खूप सुंदर आयुष्य आहे, खूप सुंदर आहे, एकदाच मिळणारं आयुष्य आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये दुःखी घडू नका, कारण जगणं आणि मरणं हे आपल्या हातामध्ये नाही आहे. पण जे काय आपल्याला मिळतो प्रत्येक क्षण आपल्या हातातला, तो क्षण आनंदाशिवाय निसटू देऊ नका. आनंदी राहिलात तर असं म्हणतात की हसण्यामुळं लाईफ वाढतं, आपलं जीवन वाढत जातं. आणि ते खरंच आहे, कारण त्यावेळी तुम्ही सकारात्मक गोष्टीनं सगळ्या तुमच्या शरीरातल्या कणाकणातल्या सगळ्या रक्तात तुमच्या सकारात्मक गोष्टी भरल्या जातात. त्यामुळे जगामध्ये दुःखी असं काय वाटतच नाही. आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधी किंवा लोकमान्य टिळक असेल, महात्मा फुले असेल, सावित्रीबाई फुले असतील, अरे त्यांनी कितीतरी मोठं कार्य केलं. मग ते मोठं कार्य करत असताना त्यांना काय सगळ्या आनंदीच गोष्टी मिळाल्या काय, त्यांना सकारात्मक गोष्टी मिळाल्या काय. अफाट अगदी संकटांना त्यांना तोंड द्यावं लागलं. माणसांना बाहेर काढण्याची वेळ आली, अशी पद्धत त्या काळामध्ये होती. कोणतीही गोष्ट, मला तरी असं वाटतं की त्या मोठ्या दिग्गज तज्ज्ञांच्या किंवा नेत्यांच्या जीवनामध्ये एकही क्षण आनंदाचा गेलेलाच नसावा. पण सगळ्यात मोठा आनंद कोणता असेल, त्यांनी जे हाती कार्य घेतलं होतं ते कार्य त्यांनी संपूर्ण केलं. ते कार्य आज तागायत पिढ्यानपिढ्या त्यांचं कार्य उपयोगी पडणार आहे, हा आनंद त्यांचा सगळ्यात मोठा असेल. म्हणून त्यांनी कोणतंही कार्य अर्ध्यावरती सोडलं नाही. प्रत्येक कार्यामध्ये येईल त्या संकटामध्ये त्यांनी आनंद शोधण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर मात करून पुन्हा त्याच्यावरती मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आयुष्यात आपल्याला संकट खूप येतात, 90% संकट येतात, 10% कुठंतरी अगदी नशिबानं दिवसागणिक एखादा क्षण निघून जातो. पण त्या 90%मध्ये तुम्हालासुद्धा तुमच्या मनानं शांत चित्तानं त्या गोष्टीवरती तुम्ही चिंतन करायला हवं. तरच आयुष्य आपलं हे आनंदी राहतं. कारण आयुष्य हा संघर्ष राहतोच, आयुष्यामध्ये सतत संघर्ष असतो. फक्त सतत संधीची वाट असते, त्या आनंदाचा उत्सव वाटत असतो. म्हणजे एखादी संधी आली की आनंद होतो. मग आनंद 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 म्हणजेच फक्त तुमचं मन समाधानकारक ठेवणं, सकारात्मक गोष्टी आणणं, नकारात्मक गोष्टींना तुम्ही आणू नका. कारण मला असं वाटतं ह्याच्यामध्ये आपल्या जगामध्ये बऱ्याचशाच गोष्टी निसर्ग सोडलात तर मी सांगते, बाकीच्या ज्या भौतिक गोष्टी आहेत अवतीभोवती आपल्या, ह्या सगळ्या मानवानं बनवलेल्या आहेत. आणि नक्कीच ह्या गोष्टी जेवढ्या मानवाने बनवतो त्याच्यामागं कोणतं तरी हेतुपूर्वक बनवलेलं असतं आणि मग त्या आपल्याच हातामध्ये असतात. मला कॉलेजला यायचं आहे, मला शिकायचं, ही भौतिक गोष्ट झाली. मग ते कॉलेजला जात असताना मी जर सतत रडत कडत दुःखत गेले, नाराज होऊन गेले, तर माझ्या ते कॉलेजला जाऊन शिकण्याचा काहीच अर्थ राहत नाही. कारण ही तुम्ही स्वीकारली आहे, ही तुम्ही स्वीकारली म्हणजे तुम्ही ते आनंददायक केलंच पाहिजे. म्हणजे मानव जे काही स्वतः स्वीकारतो ते आनंदाने सुरुवातीला स्वीकारतो, पण आनंदाने त्याला ते पार पाडता आलं पाहिजे. आणि हे जर प्रत्येकानं घडवलं तर नक्कीच मला वाटते जगामध्ये कुठंच दुःख उरणार नाही. प्रत्येकजण आपल्या सामाजिक बांधिलकीनुसार, धार्मिकतेनुसार आपलं जीवनराठी चालवत राहतो. तर साधारण एक गणपती सण घ्या. गणपती सण साजरा करण्याच्या प्रत्येक ठिकाणच्या पद्धती सगळ्या वेगळ्या वेगळ्या आहेत. इकडं कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात गणपती साजरा करतात. गणपतीची आरास असेल, आरती असेल, आरती म्हणण्यापासून असेल, घरात स्वयंपाक करण्यापासून असेल, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला वेगळ्या पद्धती बघायला मिळतील. म्हणून का असं असतं का कोकणामध्ये खूप मोठी आरास करतात, कोल्हापूरमध्ये कमी करतात, म्हणून ते नाराज होतात आणि इकडची खुश होतात किंवा ह्यांच्यासाठी गणपती जास्त अगदी पावतो, असं नाही आहे. तर प्रत्येकाला कशामध्ये आनंद वाटत असतो हे प्रत्येकानं ठरवायचं असतं. आणि तसं जर वागलात तर नक्कीच तुमचं आयुष्य काय होईल, एकदम समाधानकारक आणि इतकं सुंदर आयुष्य तुम्हाला लाभेल. लेसन संपलेलं आहे शिकून. मी ऑडिओ टाकलेत, व्हिडिओ टाकलेत, आजही व्हिडिओ टाकते. हा वाचून काढा पूर्णपणे. ह्याच्यावरती कृतीपत्रिका आहे, प्रश्न आहेत, तेही वाचा. जेव्हा कॉलेज रेग्युलर चालू होईल त्यावेळी तुम्हाला अभिव्यक्ती आणि स्वमतचे प्रश्न दिले जातील. धन्यवाद.